तर अमावस्येच्या दिवशी होणारी तंत्रविद्या ही लवकर फलित होते। याच्या मागे रिझन काय? त्याच अनुषंगाने अमावस्या नावाची जी तिथी असते, या तिथीचे कारक किंवा देवता हे पित्र असतात। गंडा, धागा, दोरा देत असेल तर तो सुद्धा घेऊ नका। हा तुमच्या शरीरामध्ये होण्यासाठी खाण्याद्वारेच त्या विद्या किंवा पिण्याद्वारेच त्या विद्या तुम्हाला चारल्या किंवा पाजल्या जातात। मंत्रशक्तीमध्ये एवढे अचाट सामर्थ्य आहे की मंत्रशक्तीच्या जोरावरती तंत्रविद्या असेल, सतनमोजी आदेश गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी दादा गुरु मत्स्येंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज अलख निरंजन आदेश। आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे हा तुम्हाला थंबनेल पाहिल्याच्या नंतर कळालेलंच असेल। पहा, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बरेच वेळा आपल्याला असं होते की जी गोष्ट आपल्यापाशी नाही किंवा एखादा व्यक्ती आपल्यापाशी नाही, असा व्यक्ती किंवा एखादी गोष्ट जर ती आपल्यापेक्षा दूर असेल, काही अंतरावरती असेल, तर आपल्याला त्या वस्तूविषयी, त्या व्यक्तीविषयी ही क्रेज ही जास्त असते किंवा त्याचं आकर्षण म्हणा हे जास्त असते। याचं रिझन काय? भलेही आपल्याला माहिती आहे की आता आपल्या समोर नाहीये किंवा ते आपल्याला दिसत नाहीये, परंतु त्याचं आपण अस्तित्व मान्य करतो ना। कुठेतरी आपला त्या व्यक्तीवरती, त्या वस्तूवरती विश्वास आहे। त्याच अनुषंगाने असा विश्वास, अशी भक्ती, असं अस्तित्व आपण हे देवतेचं सुद्धा मान्य करत आलेलो आहोत आणि करत राहणार सुद्धा आहोत। जसं आपण देवतेच्या भक्तीवरती विश्वास ठेवतो, देवतेच्या परमार्थिक शक्तीवरती आपण विश्वास ठेवतो किंवा देवतेच्या प्रती असलेली आपली श्रद्धा हीच आपल्या एक पद्धतीचा विश्वास आहे। त्याच अनुषंगाने आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की कोणतीही देवी असेल, कोणतीही देवता असेल, ही जरी प्रत्यक्ष रूपाने आपल्या समोर प्रकट होत नसेल तरी सुद्धा त्या देवतेच्या शक्ती आपल्या बरोबर आहेत। त्या देवतेच्या शक्तीद्वारे आपले सर्व कार्य होत आहेत। इव्हन आपण संकट समयी असताना त्याच देवतेच्या शक्ती आपल्याला त्या संकटातून सुद्धा मुक्त किंवा पार करून नेणारे आहेत। हा विश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे। जसं आपण या शक्तींवरती विश्वास ठेवतो जे आपल्याला दृश्यमान होत नाहीत किंवा आपल्याला त्या दिसत नाहीत, त्याच अनुषंगाने या शक्तींच्या विरुद्ध दिशेने किंवा विपरीत प्रवाहामध्ये पोहणारी सुद्धा शक्ती आहे, त्याला आपण निगेटिव्ह एनर्जी असे म्हणतो किंवा भूत प्रेत आत्मा, कोणी त्याला काळी जादू म्हणते किंवा भानामती म्हणते। थोडक्यामध्ये अशा विद्या, अशी शक्ती ज्या व्यक्तीचं, ज्या मानवांचं अहित करण्यासाठी सुद्धा सर्रासपणे वापरले जातात, या शक्तींना आपण थोडक्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असं सुद्धा म्हणतो। बऱ्याच ठिकाणी याला डावा अंग सुद्धा म्हटलं जातं। या सर्व गोष्टीवरती, तंत्र प्रणालीवरती किंवा या सभोवताली असणाऱ्या शक्तींवरती चर्चा करणारा आजचा मुख्यत्वे विषय असून याच्यातनं मुक्तीसाठी उपाय कोणते असतात त्यावरती सुद्धा आपण आज मार्गदर्शन करणार आहोत। पहा, पुढे जाण्यापूर्वी मित्र म्हणेल की आपण कोणत्याही सोसायटीमध्ये वाढलो असेल, कोणत्याही ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालेलो असेल किंवा आपण कितीही मोठे उच्च शिक्षित असेल किंवा आपलं टेंडन्सी, लाईफस्टाईल ही जरी वेगळी असेल किंवा आधुनिक असेल किंवा या वर्तमान स्थितीमधल्या धावत्या पळत्या युगाशी संबंधित जरी असेल, तरी सुद्धा आपण किती जरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समोर गेलो, पुढे गेलो, तरी सुद्धा या शक्तींचं अस्तित्व हे सदा सर्वदा मान्य राहिलेलं आहे आणि राहत असणार सुद्धा आहे। याचा अर्थ मित्र असं म्हणेल की कोणी एकाच्या मान्याने या शक्ती नाहीत असं म्हणणं सुद्धा हे चुकीचं आहे। आणि या शक्ती म्हणजे या कलियुगामध्ये किंवा या वर्तमान काळामध्ये चालत आलेला नसून याचा संबंध तर खऱ्या अर्थी आपल्याला ग्रंथ, पुराण, उपनिषदे, वेद याच्यामध्ये सुद्धा मिळतो। म्हणजे अनादी कालापासून चालत आलेल्या शक्ती आहेत। जसे की आता पूर्वी रामायणामध्ये, महाभारतामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये आपल्याला याचं वर्णन सापडते, ज्या अनुषंगाने त्यांची नावं त्या त्या विभागामध्ये, त्या त्या काळामध्ये, त्या त्या युगामध्ये पडलेले असायचे, ज्याला आपण राक्षस, दैत्य किंवा असुर या नावाने ओळखत असायचो। तेच नावं आता कुठेतरी बदलून या वर्तमान स्थितीमध्ये ते भूत, प्रेत, आत्मा, काळी जादू, करणी अशा पद्धतीच्या नावामध्ये तर थोडक्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। परंतु या शक्तींचं अस्तित्व हे त्याही काळामध्ये मान्य होतं आणि या सुद्धा काळामध्ये हे चालत आलेलं आहे। आधुनिक जीवनशैली जगत असताना अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो किंवा अनेक जण असं सुद्धा म्हणतात की आम्ही या गोष्टींना मानत नाही किंवा आम्ही अशा या शक्ती, भूत, प्रेत, आत्म्यांना आम्ही काय मानत नाही, असं काही नसते। परंतु ज्याला म्हणूयात ना की जोपर्यंत अनुभव एखाद्या व्यक्तीला पर्सनली येत नाही तोपर्यंत तो शक्तीचं अस्तित्व हा मान्य करत नाही। उलट आम्ही सदैव हेच दुआ करेल अशा लोकांसाठी किंवा अशी प्रार्थना आम्ही स्वतः सुद्धा करू की अनुभव मुळामध्ये असे या ज्या लोकांना आलेले नाहीत त्यांना असे अनुभव सुद्धा कधी येऊ नयेत। पहा, मुळामध्ये अशा निगेटिव्ह शक्तीचे आलेले अनुभव हे कधीही चांगले नसतातच। त्यामुळे जरी आतापर्यंत तुम्हाला कधी अनुभव आले नसतील तर आम्ही तर नाथांपाशी प्रार्थना करू की असे अनुभव तुम्हाला कधी सुद्धा येऊ नयेत। परंतु हा, ज्याला आपण म्हणूयात ना, या लोकांना किंवा अशा न मानणाऱ्या व्यक्तींना जोपर्यंत अशी एक म्हण आहे की मांजर हे दूध पिताना डोळे बंद करून किंवा डोळे मिटून दूध पित असते। मांजराने जरी डोळे मिटले तर त्याला वाटत असते की कोणी त्याला बघत नाही। याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला कोणी पाहत नाही। जोपर्यंत त्या मांजराच्या डोक्यावरती फटका बसत नाही, ज्यावेळेस तो फटका बसतो आणि ते मांजर शुद्धीवरती येते, अशा अनुषंगाने कुठेतरी ही भूमिका त्या लोकांची असते जोपर्यंत त्यांना असे अनुभव येत नाहीत। आणि आता विषय हा मांजराचा किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅट म्हणतो, हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल। ज्यांना माहिती आहे त्यांना तर ठीक आहे, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की मांजर नावाचा प्राणी किंवा हा प्रकार सुद्धा तंत्रविद्येशी खूप जवळचा किंवा संलग्नित आहे बरं का। याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही कुठे जरी गेलात किंवा कुठे जरी ब्लॅक रंगाचं म्हणजे संपूर्ण काळ्या रंगाचं जर मांजर पाहिलं, ते तुमच्या इझिली दृष्टीला किंवा सहजासहजी तुमच्या नजरेला ते पडणार सुद्धा नाही। कारण ज्या ठिकाणी काळ्या रंगाचं पूर्ण मांजर असेल असे मांजर लवकर गायब होतात किंवा ते लुप्त होतात, अशा सुद्धा कथा किंवा संपूर्ण वर्तमान स्थितीमध्ये ही स्थिती आहे। याचे
रिझन काय आहे याच्या मागे? रिझन हेच आहे की तंत्रकार किंवा तंत्रविद्या जाणणारे लोक काळ्या रंगाच्या मांजराच्या शोधामध्ये असतात आणि ज्या ठिकाणी काळ्या रंगाची मांजर असते ते लोक कसं अचीव्ह करता येईल किंवा ते मांजर आपल्याकडे कसं घेता येईल या अनुषंगाने ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मी स्वतः वैयक्तिकरित्या पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या घरांमध्ये काळे मांजर असायचे, ज्या घरांमध्ये ती काळ्या रंगाची पूर्ण मांजर पाळलेली असायची, ती कधी ना कधी कुठे ना कुठे अचानकपणे गायब झालेली आहे. हे त्याच्या मागे सुद्धा रिझन आहे. या तंत्रविद्येबद्दल बोलताना आता रिसेंटली मी एक अनुभव तुम्हाला सांगत आहे की काही दिवसांपूर्वी मला एका ताईंचा फोन आला आणि त्या फोनवरती त्यांनी असं सांगितलं की एका वेल नोन असलेल्या शहरामध्ये त्या बिलॉंग करतात, म्हणजे त्या शहरामधून त्या आहेत. तर त्या शहरामध्ये सायंकाळच्या वेळी म्हणजे साधारणपणे 7:30-8 वाजण्याच्या सुमारासमध्ये त्या गाडीवरती जात असताना म्हणजे त्यांच्या स्कूटीवरती त्या जात असताना एका चौकामध्ये किंवा एका स्थानकावरती त्या थांबल्या आणि ज्या ठिकाणी त्या थांबल्या त्या ठिकाणी 3 पद्धतीचे कापलेल्या स्वरूपामध्ये कोहळे किंवा ज्याला आपण कवळा म्हणतो ते तिथे पडलेले होते. ते त्यांच्या दृष्टीमध्ये पडले आणि चुकून त्या कोहळ्याला त्या ताईंचा पाय लागला आणि ज्यावेळेस त्या घरी आल्याच्या नंतर त्यांच्या मिस्टरांचे, घरातल्या सर्व लोकांचे हे ज्याला आपण म्हणू की मोठ्या स्वरूपाचे भांडण त्यांच्या घरामध्ये हे घडले आणि हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की त्या संपूर्ण सोसायटीचे लोक त्यांच्या घरामध्ये ते भांडण मिटवण्यासाठी व त्या घराच्या बाहेर उभे राहिलेले होते. म्हणजे ज्या वेळेस ह्या गोष्टी ज्याला आपण म्हणू या निगेटिव्ह एनर्जी कार्य कसे करतात पहा बरं का. आणि ही गोष्ट चांगली होती. त्या ताईंचा मित्र आभार मानेल की त्यांनी ही बजरंग बाण यापूर्वी आपल्याकडे दीक्षा घेऊन त्यांनी ते सिद्ध केलेले होते. 1.5 ते 2 तासांच्या प्रहर गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते सायंकाळच्या समयामध्ये त्यांनी कापलेला जो कोहळा ज्या चौकामध्ये होता त्या कोहळ्याचा स्पर्श त्यांच्या पायाला झाला आणि त्या पायाने त्या घरात आल्यानंतर हे संपूर्ण घरामध्ये घटनाक्रम झाला. म्हणजे जे भांडण झाले, विकोपाचे भांडण झाले हे त्यानंतर व्हायला सुरुवात झाली. इव्हन 1.5 तास त्या ताईंना इव्हन त्यांच्या घरातल्यांना हे सुद्धा कळत नव्हते की भांडण आपण कोणत्या पद्धतीमुळे आणि कशा स्वरूपामध्ये ते विकोपाला गेलेले आहे. परंतु ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टींचा क्रम थोडक्यामध्ये जे काही त्यांच्यावरती झालेला आहे, हे तंत्रविद्येमध्ये जे काही कोहळे कापले जातात, उतारा केला जातो, तो कोहळा त्यांना स्पर्श झालेला आहे पायाला, हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी तत्क्षणी त्याच ठिकाणी बजरंग बाण सिद्ध केल्याचे नंतर घरामध्ये बजरंग बाण करून परत एकदा ते सिद्ध असलेलं पाणी घरातल्या लोकांच्या अंगावरती शिंपडलं. त्या पाण्याने घर पुसून घेतलं. तेव्हा कुठे ते भांडण शांत झाले आणि थोड्याशा कालावधीमध्ये किंवा वेळामध्ये त्यांच्या मिस्टरांची, घरातल्या इतर लोकांची बुद्धी ही पुन्हा एका जागेवरती यायला सुरुवात झाली. मग हे शक्ती नक्की काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्नाच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. पहा, मी जसं की स्टार्टिंगला म्हणलं आपल्या रामायण असेल, महाभारत असेल, भगवद्गीता असेल किंवा श्रीमद भागवत असेल, ज्या त्या कालखंडामध्ये ज्या त्या नावानुसार त्या शक्ती चालत आल्या. भलेही त्यांचं स्वरूप बदलत गेले किंवा स्वरूप जरी बदलत गेले किंवा त्यांची नावं जरी बदलत गेली, परंतु त्यांच्यापासून होणारा उपद्व्याप खास करून या तंत्रशक्तीपासून, मंत्रशक्तीपासून हा कधीही बदलत गेलेला नाही. उलट तो जसा आहे तसाच राहत गेला, येऊन त्याच्यामध्ये वाढता किंवा बढती होत गेलेली आपल्याला दिसत आहे. त्यामुळे या शक्तींचं अस्तित्व किंवा या शक्तींचं वलय हे त्या काळामध्ये होतं आणि वर्तमान स्थितीमध्ये असलेल्या कलियुगामध्ये सुद्धा त्याची प्रखरता ही वाढत गेलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन वाढणार सुद्धा आहे. आणि मुळामध्ये एक गोष्ट कायम समजून घ्या, या शक्ती म्हणजे कुठल्याही व्यक्तिरेखेच्या गुलाम नाहीयेत किंवा जे लोक म्हणत आहेत की आम्हाला याचा अनुभव नाहीये, आम्ही याला मानत नाही किंवा अशा शक्ती नसतात किंवा त्यांनी आमच्या समोर एखाद्या भूतनी, एखाद्या प्रेतनी हे प्रकट होऊन दाखवावे. मित्र म्हणेल या शक्ती काय तुमच्या गुलाम नाहीयेत की तुम्ही म्हणाल किंवा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी ते येतील, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी ते प्रकट होतील आणि त्यांचे अनुभव तुम्हाला ते करून देतील, असं कदापि होणार नाहीये. आता मुख्य विषयाकडे आपण वळूयात की या शक्तींचं खऱ्या अर्थी अस्तित्व हे मॅक्झिमम कोणत्या दिवशी, कोणत्या ठराविक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं, त्यावरती आपण एक थोडक्यामध्ये चर्चा करूयात. पहा, जेवढ्या निगेटिव्ह एनर्जी असतात किंवा हे भूत, प्रेत किंवा इव्हन कोणतं तंत्र जरी केलं जात असेल, तंत्र केलं असेल तर त्याची ऍक्टिव्हेट होण्याचा किंवा या ऍक्टिव्हिटी घडण्याचा एक ठराविक पद्धतीने नामित्र म्हणेल एक वेळ असते. मग ही वेळ कोणती असते किंवा कशी आहे, ही कशी ओळखायची? तर याच्यामध्ये बोलताना मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही स्वतः एक थोडक्यामध्ये बॅकग्राऊंड तपासून पहा. जेवढ्या पद्धतीचे मोठे भांडण, तंटे, क्लॅशेस होतात किंवा अचानकपणे होणारे ऍक्सिडेंट होतात किंवा अचानकपणे होणारी कोणतीही घटना असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये सुसायडल हिस्ट्री असेल किंवा तंत्रबाधा त्या एखाद्या व्यक्तीला धडकणारी घटना असेल, ही मॅक्झिमम जेवढ्या घटना घडतात त्याच्यामध्ये तुम्हाला कधी ना कधी हा कुठेतरी शनिवार किंवा शनिवारची दुपार किंवा शनिवारची सायंकाळ किंवा बुधवार, इव्हन पौर्णिमा किंवा अमावस्या, हे 4 दिवस जे आहेत हे या अशा होणाऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी खास करून ग्राह्य किंवा अशा होणाऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी खास करून हे फिक्स मानले जातात. या दिवसांमध्ये होणाऱ्या घटना या लवकर विकोपाला किंवा तडीला जातात, असे सुद्धा याच्या मागे शास्त्र आहे. दुसरा प्रकार आता याच्यामध्ये समजून घेण्याचा असा आहे की खास करून अमावस्या ही जी तिथी असते, इव्हन अष्टमी तिथी, ही सुद्धा तिथी अशा गोष्टींना कारक मानल्या गेलेली आहे. कोणताही तांत्रिक असेल, कोणताही तंत्रविद्या असेल तर अमावस्याला केली जाणारी तंत्रविद्या ही लवकर फलित होते. याचा अर्थ काय होतो की ज्या व्यक्तीवरती ती तंत्र किंवा करणी अशी जर विद्या एखादा व्यक्तिरेखा, एखादा तांत्रिक करत असेल तर अमावस्येच्या दिवशी होणारी तंत्रविद्या ही लवकर फलित होते. याच्या मागे रिझन काय? पहा, जेवढे तिथी आहेत, मग प्रथमापासून पौर्णिमा किंवा अमावस्यापर्यंतच्या सर्व तिथींचे विशिष्ट असलेले देवता सुद्धा आपल्या पंचांगामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत. त्याच अनुषंगाने अमावस्या नावाची जी तिथी असते, या तिथीचे कारक किंवा देवता हे पित्र असतात. मुळामध्ये हे देवता नाही आहेत. पित्र नामक जे योनी आहे किंवा पित्र नामक जे नाव येत आहे, या तिथीचे मुख्य आराध्य मानले गेलेले आहे. त्यामुळे अमावस्या नामक जी तिथी
विद्या ही पित्रांची मानली जाते. त्यामुळे अमावस्याच्या तिथीला आपल्या घरातले असतील किंवा आजूबाजूचे पित्र असतील, जे भटकणारे आत्मा असतात किंवा ज्यांना सद्गती प्राप्त नाही अशा योनीमध्ये अडकलेले जे प्रेत असतात ते जागृत असतात किंवा त्यांची शक्ती ही वाढलेली असते. याच्याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की महादेवाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर महादेव म्हणजे शंभू महादेवांपुढे देव असेल, दैत्य असेल, असुर असेल, दानव असेल, मानव असेल, सर्वच्या सर्व समान आहेत. महादेव एकमात्र दैवत असे आहे जे कधी कोणावरती अन्याय केलेला नाही. त्यामुळे महादेवाने कुठेतरी या ज्या शक्ती आहेत, ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी किंवा एंटिटीज म्हणतो, यांच्यासाठी सुद्धा सायंकाळची वेळ, अमावस्येची तिथी, अष्टमी तिथी ही खास करून यांच्यासाठी एक मित्र म्हणेल सूट दिलेली आहे की ठराविक वेळेसाठी ह्या नरकातनं वर येतात. हे नरक आहे, नरकरूपी शक्ती असतात, जे प्रेत असतात, भूत असतात, हे नरकातनं वर येत असतात. तर या ठराविक असलेल्या तिथीला किंवा अमावस्येला किंवा सायंकाळ किंवा दुपारच्या पिरियडमध्ये किंवा ज्या ठिकाणी अशा शक्तींचं वलय आहे, अस्तित्व आहे, ते या वेळेमध्ये नरकातनं वर येत असतात. त्यामुळे या तिथीमध्ये झालेली ऍक्टिव्हिटी या लवकर घडतात किंवा त्या स्ट्रॉंग असतात. किंवा एखाद्याला पछाडलं गेलं, एखाद्याला भूतबाधा झाली, ते सुद्धा मॅक्झिमम तुम्ही पाहाल की या तिथीला किंवा या दिवशी झालेली दिसेल तुम्हाला सुद्धा. बरं, आता ही तंत्रविद्या करणं म्हणजे काय कुठल्या साधारण व्यक्तीच्या हलाक्यातली म्हणा किंवा साधारण व्यक्तीच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. तंत्रविद्या करणारे कोण असतात मुळामध्ये हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तंत्रविद्या करणारे किंवा करणी बाधा करणारी व्यक्तिरेखा हे म्हणजे असं समजू नये की एखादं लिंबू घेतलं, ते लिंबू कापलं तर करणी झाली की तंत्र झालं. मुळामध्ये असं नाही. जेवढी तंत्रविद्या ही साध्य केली जाते ही मंत्रशक्तीच्या जोरावरती साध्य केली जाते. मंत्रशक्तीमध्ये एवढे अचाट सामर्थ्य आहे की मंत्रशक्तीच्या जोरावरती तंत्रविद्या असेल, जारण मारण उच्चाटनासारखे काही विषय असतील, वशीकरणासारखे किंवा कोणत्याही पद्धतीचं सेगमेंट ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लयाला नेण्याचं कार्य केलं जाऊ शकतं, ते मंत्राच्या जोरावरती केलं जातं, जे अनादी काळापासून चालत आलेलं आहे. मग हे करणारे व्यक्तिरेखा कोण असतात? हे करणारे व्यक्तिरेखा तुमच्या आमच्या जवळच्याच व्यक्तिरेखा असतात. मग याच्यामध्ये इन्व्हॉल्युशन कोण असते? एक तर तुमचे मित्र किंवा तुमच्या जवळचे भावकीतले लोक किंवा तुमचे शेजारी राहणारे व्यक्तिरेखा. तंत्रविद्या निश्चितपणे यकीन मनात तेच लोक करू शकतात जे तुमच्या संपर्कामध्ये आहेत, तुमच्या घरामध्ये ज्यांचं येणं जाणं आहे. आणि हे तंत्र का केले जाते? याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू चमडी आणि दमडी हे मुख्य दोन याच्यामध्ये विषय असतात, ज्याच्यामध्ये एक तर स्त्री विषय असलेली आसक्ती किंवा पुरुषाविषयी असलेली आसक्ती किंवा भावकीमधले असलेले आपापसातले मतभेद, आपापसातले वाद किंवा एखादा व्यक्तिरेखा पुढे जात आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल झालेला वाद किंवा शेती, जमीन, जायदाद, पैसा याच्यातून उत्पन्न झालेले वाद, बांधावरनं झालेली भांडण, शेजारच्या बरोबर झालेली भांडण, म्हणजे असे सर्वच्या सर्व लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्युशन होऊ शकतात ज्याचं तुमच्या बरोबर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खटकलेलं आहे किंवा तुमचं त्यांना प्रगती म्हणा किंवा तुम्ही करत असलेली गती म्हणा ही प्राप्त झालेली नाहीये किंवा त्यांना ती बघवत नाही. अशा पद्धतीचेच लोक या तंत्राच्या आहारी जातात आणि एखाद्या जे भूत प्रेत उपासक असलेले जे तांत्रिक असतात, नरपिशाचे जे समाजामध्ये फिरत असतात, अशा लोकांकडे जाऊन तुमच्याबद्दल काही ना काही घटना करायचा किंवा तुमच्याबद्दल एखादी घटना घडवून आणायचा हा त्यांचा मुख्य हेतू असतो. यातनं त्यांना मिळतो काय? यातनं मिळतो त्यांना आसुरी-आनंद. मग याला बळी कोण पडतात? याला ते लोक बळी पडतात ज्यांच्या पाठीमागे त्यांचा देव हे बलवत्तर नाही, त्यांचा इष्ट आराध्य त्यांच्या पाठीमागे बलवत्तर नाही, त्यांचा गुरु त्यांच्या मागे बलवत्तर नाही. असे लोक इझिली अशा लोकांच्या किंवा या तांत्रिकांच्या कॅप्चरमध्ये येतात आणि नको असलेल्या घटना या त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थी घडायला सुरुवात होते. मग यातनं उपाय काय आहे किंवा याच्यातनं बचाव कसा केला गेला पाहिजे यावरती सुद्धा आपण भाष्य करणार आहोत. उपाय सांगण्यापूर्वी आपल्याला हे सुद्धा ज्ञान असणं तितकंच महत्त्वाचं आहे की यातनं बचाव आपण इझिली या लोकांच्या कॅप्चरमध्ये आपण येऊ नये. मग आपण केलं काय पाहिजे? सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या, कुठल्याही व्यक्तीचा, कोणीही व्यक्ती जवळचा असेल, लांबचा असेल, थोडक्यामध्ये आपण म्हणू पाहण्यात आणि ऐकण्यात 4 बोटाचं अंतर असतं. कोणीही व्यक्ती ज्याच्यावरती तुम्हाला डाऊट असेल किंवा नसेल, एखादा व्यक्ती तुमच्यासाठी एखादं सिद्ध केलेलं पाणी घेऊन येत असेल जो तीर्थरूपामध्ये तुम्हाला देत असेल की हे तीर्थ आहे, किंवा एखादा व्यक्ती एखादा उदी भस्म घेऊन येत असेल आणि सांगत असेल अमुक अमुक देवाचा किंवा देवीचा भस्म आहे, हा लावून घे, तर कदापि तो लावू नका. सेकंड पॉईंट, एखादा व्यक्तिरेखा तुम्हाला हातामध्ये गुंडाळण्यासाठी गंडा, धागा, दोरा देत असेल तर तो सुद्धा घेऊ नका. यकीन माना जेवढे तंत्र केले जातात त्याच्यामध्ये भस्म असेल, पाणी असेल, धागा असेल, उदी असेल, हे तंत्र स्मशानी विद्येमध्ये सिद्ध करून त्याच्यावरती ठराविक मर्मक्रिया किंवा ज्याला आपण म्हणू की काळी जादू करून या गोष्टी मंत्रलेल्या स्वरूपामध्ये सिद्ध केलेल्या असतात. यांचा एकमात्र उद्देश एवढाच आहे की तुमच्या बॉडीला त्या वस्तू ह्या टच करायच्या असतात. या वस्तू कधी टच होतात? समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्या जवळ असणारी वस्तू जर भेटत नसेल, मग ते कपड्याच्या रूपात असेल, रुमालाच्या रूपात असेल, चपलीच्या रूपामध्ये असेल, कोणतेही किंवा केस असेल, नख असेल, समजा ती जर भेटायला ती व्यक्तिरेखा असमर्थ असेल तर मग हे लोक काय करतात? एकतर पाणी, एकतर भस्म किंवा हातामध्ये असलेला तैत किंवा बाहुली या गोष्टींवरती हे तंत्र केलं जातं. मुळात आता बाहुली तंत्र जे आहे हे घरामध्ये आणून टाकावे लागते किंवा घराच्या विभागामध्ये ती गाडावी लागते, तेव्हा ते बाहुली असलेलं तंत्र जे आहे, ज्याला भानामध्ये सुद्धा म्हटलं किंवा चेटक विद्या म्हणूयात, हे त्या अर्थी खऱ्या सिद्ध होते. परंतु इझिली ही आता सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये या गोष्टी करणं असमर्थता आहे. कारण आता फ्लॅट सिस्टीम म्हणा किंवा घराभोवती असलेलं कंपाऊंड म्हणा किंवा वर्तमान स्थितीमध्ये असलेली सीसीटीव्ही म्हणा, ह्याच्यामध्ये त्या लोकांना पकडणे जाण्याची क्षमता किंवा भीती असते. म्हणजे लोक काय करतात? कुठेतरी पाणी म्हणा किंवा भस्म म्हणा किंवा उदी म्हणा, अंगारा म्हणा, हे तुमच्यावरती टाकायचा प्रयत्न करतात किंवा तुमच्या घरामध्ये छिडकण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांपासून, या वस्तूंपासून सावध राहणं आपलं तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर आणखीन एक प्रकार येतो जो प्रसादाच्या रूपामध्ये दिला जातो. एखाद्या देवाचा
प्रसाद आहे, देवीचा प्रसाद आहे म्हणून अमुक अमुक एखादा प्रसाद तुमच्यापाशी पोहोचवला जातो किंवा तुम्हाला तो खाण्यासाठी दिला जातो आणि तुमच्या समोर उभारून ते व्यक्ती तुम्हाला खायला सुद्धा लावतात. यकीन माना हा सुद्धा प्रसाद हा तंत्रविद्येच्या संलग्नित व्यक्ती जर असेल तर त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं तंत्र तो सिद्ध करू शकतो आणि अशा तंत्रांना ज्याद्वारे म्हटलं सुद्धा जातं की खाण्याद्वारे तंत्र केलं आहे किंवा खाण्यातून घातलं आहे, हे त्याचे प्रकार आहेत. आणि सर्वात जटिल किंवा ज्याला आपण म्हणू कुकर्मी तंत्र कोणतं असेल तर ते खाण्यावाटे केलं जातं. म्हणजे कोणतंही तंत्र असेल, मारणविद्या जरी असेल, वशीकरण जरी विद्या असेल, कोणतेही चेटक बाणामती, कोणत्याही पद्धतीची दुष्ट शक्ती, संहार शक्ती जर तुमच्यावरती त्याला भिनवायची असेल तर ते इनडायरेक्टली त्याचा इंटेक हा तुमच्या शरीरामध्ये होण्यासाठी खाण्याद्वारेच त्या विद्या किंवा पिण्याद्वारेच त्या विद्या तुम्हाला चारल्या किंवा पाजल्या जातात. त्यामुळे अवश्यपणे या सर्वच्या सर्व जेवढ्या गोष्टी आहेत, एखादा व्यक्ती असेल, नॉन असेल, अननॉन पर्सन असेल, तुम्हाला प्रसाद रूपी कोणती जरी गोष्ट देत असेल आणि खास करून असे जे व्यक्ती असतात ना, या परिस्थितीचा फायदा उचलणारे असतात. कायम लक्षात घ्या. म्हणजे कशा की एखादा कार्यक्रम चालू आहे, गर्दी आहे, तुमच्या आसपास बरेच जण आहेत, तुम्ही कुठल्या तरी एखाद्या बोलण्यामध्ये गुंग आहात किंवा कोणत्या तरी व्यक्तीशी बोलण्यामध्ये गुंग आहात, या परिस्थितीचा फायदा घेऊन असा व्यक्ती तुमच्यापाशी येतो आणि पटकन तो वस्तू तुमच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी तर अवश्यपणे सावध राहा. मग यातनं मी तात्पर्य काय घेतो, आपल्याला कोणताही प्रसाद, कोणताही तीर्थ, कोणताही गंडा, धागा, दोरा आपल्याला बांधायचा नाहीये, ग्रहण करायचं नाहीये, ना की तो प्यायचा आहे. या सर्व गोष्टीपासून आपल्याला लांब किंवा दूरी ठेवायचं आहे. जसं की मी म्हटलं की पाहणं आणि ऐकणं 4 बोटाचं अंतर आहे. घालून बांधून कोणत्याही वस्तूच्या, कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत हे कसे पोहोचल याचाच फक्त हे फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तंत्र झाले. तंत्र झाल्याच्या नंतर आजपर्यंत कितीतरी कॉल, कितीतरी व्हॉट्सअप आपल्याला आले किंवा त्या लोकांनी सांगितले त्यांच्यावरती कोणकोणत्या अनुभवांना ते सामोरे गेले, की कितीतरी त्यांनी बुवा, बाबा, दरबार या ठिकाणी गेले, कितीतरी रुपयांमध्ये त्याची अमाऊंट खर्च झाली, परंतु त्यांना फायदा झालेला आहे का, तो फायदा झाला नाही असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. कितीतरी व्यक्तिरेखा अशा आहेत या झाड फूक, तंत्र मंत्र, बुवा बाबांच्या चक्करमध्ये त्यांचा धर्म सुद्धा बदलायला त्यांनी कमी केलेला नाहीये. म्हणजे इथपर्यंत लोकांची अधोगती झालेली आहे की इथपर्यंत लोकांना अधोगती नेण्याचं कार्य या दुष्ट किंवा या प्रेतात्मा पूजकांनी, साधकांनी केलेल्या वर्तमान स्थितीमध्ये कितीतरी अनुभव आपल्याकडे आहेत. आणि तुम्ही या षडयंत्रातनं कसे वाचाल हा जागृत करण्याचा प्रयत्न तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून हा वेळोवेळी करत आलेलो आहोत आणि करत राहणार सुद्धा आहोत. बरं, जे लोक देवी देवतेंची पूजन करतात किंवा एवढा अनुभव येऊन सुद्धा जर परत देवी देवतेच्या सानिध्यामध्ये येत नसतील, मग या लोकांनीच मुळामध्ये स्वतः ठरवून टाकलेलं आहे की काही जरी झालं स्वतःच्या अधोगती यांना करून घ्यायची आहे. मग हे भूत प्रेत उपासकांकडे जात राहिलेले आहेत, जात राहणार आहेत आणि त्याच्यातनं त्यांच्या संपूर्ण होऊन गेलेल्या पित्रांचं सुद्धा आणि येणाऱ्या पिढीचं सुद्धा निश्चितपणे हे नाशच करणार आहे, समजावे आपण. जसं की प्रभू श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलंच आहे, जो ज्याला ज्याला पूजेल, ज्याला जो भजेल तो त्याच योनीला प्राप्त होणार आहे. म्हणजे प्रभू श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये जर आम्हाला सांगत असतील की देवताला पूजणारा हा देवता या योनीमध्ये जाणार आहे, पित्राला पूजणारा हा पितृ योनीमध्ये जाणार आहे, तर भूत प्रेत पिशाच पूजणारा हा प्रेत योनीमध्ये जाणार आहे. मग कृष्णाची भगवद्गीता ही खोटी आहे का, हा विचार ज्याची त्यांनी स्वतःची स्वतः करावा. त्यामुळे या भूत प्रेत पिशाच किंवा या तंत्र किंवा तांत्रिकांच्या नादी न लागता जे आपल्या ऋषीमुनींनी, जे आपल्या ग्रंथांनी, जे आपल्या वेदांनी सांगितलेलं आहे ते चांगले देवता पूजा, हे चांगले देवता पूजणं तितकंच महत्वाचं आहे. ते मार्गदर्शन तुम्हाला मिळणं, तुमच्या कानी पडणं हे त्याहूनही महत्वाचं आहे. खऱ्या अर्थी देवतांच्या बाबतीमध्ये पूजायचं असेल तर तुम्ही गणेशाचं पूजन करू शकता, घरामध्ये नवनाथांचं पूजन करू शकता, दत्तात्रय महाराजांचं पूजन करू शकता, विष्णू जे आहेत, महादेव आहेत यांचं पूजन केलं पाहिजे, हनुमान जे आहे त्यांचं पूजन तुम्ही केलं पाहिजे. त्यामुळे या चांगल्या किंवा सात्विक किंवा उच्च कोटीच्या देवतांच्या पूजनामुळे तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या होऊन गेलेल्या पित्रांचं या लोकमध्ये परलोकमध्ये निश्चितपणे कल्याणच होणार आहे. आणि जे भूत प्रेत उपासक आहेत हे लोक तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं, येणाऱ्या पिढीचं, होऊन गेलेल्या पित्रांचं सुद्धा निश्चितपणे हे दुर्गती करत आहेत आणि स्वतःची सुद्धा दुर्गती करून घेणार आहेत. आणि ज्यावेळेस असे तंत्र करणारे, काळी जादू करणारे व्यक्तिरेखा हे मरतात तर हे सुद्धा एक ना एक दिवस निश्चितपणे या प्रेत योनीमध्ये जाणार आहेत. हे निश्चितपणे भगवद्गीता आपल्याला सांगत आहे. त्यामुळे अशा लोकांपासून किंवा अशा तांत्रिकांपासून किंवा अशा भूत प्रेत उपासकांपासून लांब राहणं, इव्हन त्यांच्यापासून 4 हात लांबी ठेवणे तितकंच महत्वाचं सुद्धा आहे. काही जणांचे प्रश्न आलेले होते की घरामध्ये पित्रांचे टाक आहेत, पित्रांची मूर्ती आहे, पित्रांचे फोटो आहेत, तर ते आम्ही पूजत आहोत, आम्ही ते पूजूयात का. मुळामध्ये मी तर स्पष्टपणे सांगेल की पित्र हे होऊन गेलेले पित्र हे आता प्रेत किंवा पितृ योनीमध्ये, कोणत्या योनीमध्ये आहे ते तुम्हाला माहिती आहे का. नाही. मुळामध्ये होऊन गेलेले जे पूर्वज असतात यांची जागा मुळामध्ये कधीही देवाऱ्यामध्ये नसते. पित्रांचं ज्यावेळेस स्थिती, ज्याला आपण म्हणू की महालय किंवा पितृ पंधरवडा असेल, त्यावेळेस तुम्ही पित्रांचे फोटो हे पूजणं त्या विशिष्ट वेळेसाठी, ते भोग त्यांना अर्पण करण्यासाठी तेवढंच फक्त त्यांचं कार्य आहे. अदरवाईज घरामध्ये पित्रांचे फोटो ठेवणे, टाक ठेवणे, मूर्तीच्या स्वरूपामध्ये त्यांची स्थापना करणे, म्हणजे थोडक्यात मित्र म्हणेल की घरामध्ये तुम्ही देवतांच्या बरोबर पित्रांचं पूजन करतात. पितृपूजनाने कधीही कुणाचं कल्याण झालेलं नाही. त्यामुळे ह्या पित्रांना तुम्हाला सद्गती प्राप्त करून देणं हा तुमचा ध्येय किंवा मुख्य उद्दिष्ट असला पाहिजे, ना की तुम्हाला पित्रांना, होऊन गेलेल्या पूर्वजांना रोज जेवण खाऊ घाला, रोज त्यांच्या फोटोंना तुम्ही प्रार्थना करा. कल्याण ते करणार नाहीये. उलट तुमच्या घरामध्ये ठाण मांडून जर ते प्रेत योनीमध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये उच्छाद जो निर्माण होणार आहे, याच्यातनं तुमच्याच घरामध्ये पित्रदोष निर्माण होणार आहे आणि तुमच्या घरातले जेवढे शुभ मांगलिक कार्य आहेत त्याच्यामध्ये ते विघ्न सुद्धा हेच पित्र आणणार आहेत. मग यांच्या सद्गतीसाठी काय करायचं आहे, यांच्या सद्गतीसाठी तुम्हाला भगवद्गीता घरामध्ये तुम्ही पाठ सुरुवात करा किंवा भगवद्गीता एका ब्राह्मण देवतेमार्फत वाचून त्यांना सद्गती प्राप्त करून द्या. नाही जमलं
तर तुमच्या घरामध्ये बजरंग बाणचं अनुष्ठान तर तुम्हाला करायचंच आहे। आणि बजरंग बाणच्या अनुष्ठानामुळे ह्या पितरांना पाहिजे असो किंवा पाहिजे नसो तरी सुद्धा बजरंग बलीच्या अनुष्ठानाच्या नंतर यांना घरातून जावं तर लागणारच आहे। एवढी ताकद बजरंग बाणमध्ये आहे। बरेच लोकांचा प्रश्न आहे की बजरंग बाणची दीक्षा आम्हाला घ्यायची आहे, बजरंग बाणची दीक्षा कधी होणार आहे। त्यामुळे जर बजरंग बाण कसं सिद्ध करायचं आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बजरंग बाणची दीक्षा घ्या। बजरंग बाणची दीक्षा ते सर्व लोक घेऊ शकतात ज्यांनी गुरु केला असेल किंवा गुरु केला नसेल। तुमचे इष्ट आराध्य देवता कोणी जरी असेल ते सर्वचे सर्व लोक जे सात्विक आहेत, चांगल्या देवींची पूजा करणारे लोक आहेत, ज्यांनी कधीही तंत्र किंवा एखाद्याची करणी भानामती मार्फत कोणीही वाईट त्यांनी स्वतः कधी कोणाचं केलं नसेल, असे सर्व सदग्रस्त असलेले सज्जन लोक हे बजरंग बाण निश्चितपणे करू शकतात। त्यामुळे बजरंग बाण एक पॉवरफुल मित्र म्हणेल की ज्याला म्हणू की अशा स्वरूपाचे कवच वर्तमान स्थितीमध्ये या कलियुगामध्ये गोस्वामींच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाले आहे की जेणेकरून सर्व संत सज्जनांचं रक्षण करायची भूमिका, संत सज्जनांचं रक्षण करायचं कार्य हे बजरंग बाण निश्चितपणे करते। आणि बजरंग बाण कोण करतात? सर्व चांगलेच लोक बजरंग बाण करतात। जे वाईट लोक आहेत, भूत प्रेत पिशाचच्या आत्म्यांना पूजणारे लोक आहेत किंवा तंत्रविद्या खेळणारी, काळी जादू करणारे लोक हे बजरंग बाण करू शकतील का? मुळामध्ये बजरंग बाण त्यांच्या हातून होईल का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। मुळामध्ये अशा लोकांच्या हातून कधी बजरंग बाण होतही नाही, तेवढं सामर्थ्यच मुळामध्ये त्या लोकांकडे नाही ते बजरंग बाण पेलवण्याचं। आणि त्या लोकांकडे तर सोडा, ज्या भूत प्रेत पिशाच्याची हे पूजा करतात त्यांची सुद्धा तेवढी हैसियत नाही की बजरंग बाण चालू असताना ते बजरंग बाण खंड पाडण्याचं। त्यामुळे ह्या भूत प्रेत उपासकांकडनं बजरंग बाण कधीही होत नाही आणि ना की ते कधीही बजरंग बाणला समर्थन करतात। उलट ते बजरंग बाण करू नका याच अनुषंगाने तुम्हाला संपूर्ण समाजामध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे तर बजरंग बाण तुमच्या घरामध्ये होऊ नये यासाठीच अनेकशे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दिसतील। युट्यूबवरती सुद्धा तुम्ही पाहिले, ज्या लोकांना काळीजाई गंध नाही असे लोक सुद्धा सांगतात की बजरंग बाण घरामध्ये करू नये, इव्हन बजरंग बाणच करू नये। बजरंग बाणमध्ये रामाला शपथ दिलेली आहे, बजरंग बाणमुळे बजरंग बली चिडतात त्यामुळे करू नका। म्हणजे हे विचार करा, हे षडयंत्र किती मोठं समाजामध्ये आजपर्यंत भिनवले गेलेलं आहे। बजरंग बाण का करू नये याच्या मागे रिझन किंवा खऱ्या अर्थाचं त्याचं सत्य पाहण्याचा प्रयत्न केला तर बजरंग बाण केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीला संकट असेल, करणी बाधा असेल, कोणतंही त्याच्यावरती केलेली काळी जादू तंत्र असेल याचं खंडन होते। हे याच्या मागे सर्वात मोठी गोष्ट बजरंग बाणची आहे। जर बजरंग बाण तुम्ही स्वतः करायला शिकला, त्याच्यानंतर जर तुमची कामं बनायला सुरुवात झाली, निश्चितपणे कुठल्याच व्यक्तिरेखा एखाद्या बाबा बुवाकडे जाणारच नाही। त्यामुळे बजरंग बाण करू नका हेच आतापर्यंत समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न सर्वांनी केलेला आहे। आणि ज्या ज्या लोकांना बजरंग बाण आपण शिकवले, चॅनलच्या माध्यमातून ते दीक्षा दिल्या, त्या लोकांचे कल्याण झाले। त्याच नव्हे तर त्यांच्या आसपासच्या लोकांचे सुद्धा कल्याण, त्यांच्या परिवारातल्या लोकांची किंवा त्यांच्या आप्तेष्ट वर्गांचे सुद्धा कल्याण झालेले अनुभव आपल्याला प्राप्त झाले। त्या लोकांचं अहित कधी झालेलं नाहीये। बजरंग बाणमुळे अहित कधीही साधूंचं, सज्जनांचं, चांगल्या ग्रहस्थ आश्रमी असलेल्या लोकांचं होत नाही, हे सदैव तुम्ही लक्षात ठेवा। बजरंग बाणमुळे अहित त्याच लोकांचं होणार आहे जे भूत प्रेत उपासक आहेत, तांत्रिक आहेत किंवा त्यांनी कुणावरती काळी जादू केलेली आहे। अशाच लोकांचं अहित कर्दन रूपी, त्याला तर म्हणेल की कर्दन काळाच्या रूपाने बजरंग बली मग त्या लोकांचं अहित करतात। ते बजरंग बली ठरवतील कुणाला बोलायचं आहे, कुणाला मारायचंय, कुणाला तारायचं आहे। तुम्ही जर कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये ना, तुम्ही कधी कोणावरती काळी जादू केलेली नाहीये, मग तुम्ही घाबरताय कशामुळे बजरंग बाण करण्यासाठी? बजरंग बाणला तुम्ही किंवा साधू संत सज्जनांनी घाबरलं नाही पाहिजे। बजरंग बाणला ते लोक घाबरतात आणि त्यांनी घाबरलं सुद्धा पाहिजे जे चांगल्या लोकांना त्रास देतात या तंत्रविद्येचा सहारा घेऊन। त्यामुळे जेवढे सद्ग्रस्ती लोक आहेत, चांगले संत सज्जन लोक आहेत, त्यांनी तर अवश्यपणे बजरंग बाण करणं ही कलियुगाच्या काळाची गरज आहे। शेवटी बजरंग बलींना साधू संतो के तुम रखवाले यासाठी सुद्धा म्हणतात, कारण जेवढे साधू आहेत, संत आहेत, सज्जन आहेत, त्या सर्वांचं रक्षण करणारे हे बजरंग बली आहेत। ह्या साधू संत सज्जनावरती हे जे तंत्रविद्या करणारे पिशाचे जे आहेत किंवा नर पिशाचे जे फिरत आहेत समाजामध्ये, हे जे चांगल्या लोकांना त्रास देतात या तंत्रविद्येचा, या भूत प्रेत प्रेतात्म्यांचा सहारा घेऊन, या लोकांच्या डोक्यामध्ये गदा घालण्यासाठी बजरंग बाण तुमच्या हातामध्ये असणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आतापर्यंत जे लोक म्हणत होते की बजरंग बाणमुळे हे होते, बजरंग बाणमुळे ते होते, बजरंग बाण करू नये, अशी जी भ्रांती किंवा चुकीचा समज जो पसरवला गेलेला होता तो त्याचं खंडन आपण केलेलं आहे या चॅनलच्या माध्यमातून। अनेकशा लोकांनी बजरंग बाणची दीक्षा केली, स्वतः ते बजरंग बाण सिद्ध केले। महाराष्ट्र, पुणे, मुंबई, महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, इव्हन भारताच्या बाहेर सुद्धा लंडनमध्ये असेल, दुबईमध्ये असेल, जर्मनीमध्ये असेल, अशा या भारताबाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा बजरंग बाण लोकांनी सिद्ध केलेले माझ्याकडे अनुभव आहेत। असे साधक माझ्याकडे आहेत। आणि ज्या ज्या लोकांनी बजरंग बाण सिद्ध केले, बजरंग बाण सिद्ध केल्याच्या नंतर त्या लोकांची कामं बनली। प्रत्येक लोकांचा 10 मधल्या 8 लोकांचा, 9 लोकांचा फोन व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलद्वारे हा प्रत्यक्षपणे मला आलेला आहे। आणि स्पष्टपणे त्या लोकांनी थँक्यू म्हणण्यासाठी कॉल केले की त्यांनी एवढे वर्ष घालवून एवढ्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्याची प्रचिती, एवढे अनुभव त्यांना प्राप्त झाले नव्हते। इतके सुंदर अनुभव त्यांना बजरंग बाण सिद्ध केल्याच्या नंतर प्राप्त झाले, ज्या अर्थी त्यांना ते शिकवले गेले। मग त्या लोकांच्या हृदयापासून मिळालेलं जे थँक्यू, जे इंग्लिश शब्द आहेत ते म्हणजे दुआ आहे, ते पुण्य आहे, ते कुणाला लागले? ते आम्हाला लागले। का तर त्या लोकांची कार्य बजरंग बाणमुळे, बजरंग बलीच्या सेवेमुळे घडली। आणि बजरंग बलीची कृपा आमच्यावरती एवढी आहे की बजरंग बलीच्याच कृपेमुळे आमच्या मार्फत दिली जाणारी बजरंग बाण दीक्षा लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्या मार्फत लोकांकडून ते बजरंग बाण सुद्धा होत आहे। त्यामुळे सदैव लक्षात ठेवा, जेवढे सर्व चांगले सज्जन लोक, सज्जन ग्रहस्थ आहेत, अशा लोकांनी बजरंग बाणला भिण्याचं कारण नाही। उलट मित्र म्हणेल तुमचं, तुमच्या संपूर्ण परिवाराचं रक्षण करण्याची जबाबदारी ही तुम्ही स्वतः, जो करता पुरुष असेल घरातला, स्त्री असो किंवा पुरुष
पुरुष असो. सेकंड पॉईंट खास करून स्त्रियांसाठी, स्त्रियांनी बजरंग बाण वाचावे का? अवश्यपणे बजरंग बाण स्त्रिया वाचू शकतात. स्त्री असो किंवा पुरुष असो असा कोणताही भेद म्हणा गोस्वामी तुलसीदास महाराजांनी बजरंग बाण मध्ये ठेवलेलाच नाहीये. स्त्री असेल किंवा पुरुष असेल तुम्ही दोघं सुद्धा बजरंग बाण करू शकता. कितीतरी स्त्रियांनी बजरंग बाण करून सुंदररित्या त्यांना अनुभव म्हणजे साक्षात बजरंगबलीची कृपा त्यांनी त्यांच्यावरती त्यांच्या संपूर्ण परिवारावरती करून घेतलेली आहे. आणि मी यापूर्वी पण म्हटले आज म्हणते की स्त्री शक्ती महान आहे. एका घरातल्या स्त्रीमुळे तिने केलेल्या साधनेमुळे उपासनेमुळे पूजामुळे त्या स्त्रीच्या मार्फत तिच्या पतीला तिच्या मुलांना त्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढी शक्ती एवढी महिमा आदिशक्ती म्हणजे स्त्रीची आहे. त्यामुळे कोणतीही स्त्री असेल ही बजरंग बाण निश्चितपणे करू शकतो. याही पुढे जाऊन म्हणेल माझी स्वतः मिसेस दररोज बजरंग बाण करते. आणखी मी तुम्हाला यापेक्षा मोठा प्रूफ काय देऊ शकतो. त्यामुळे जेवढे सात्विक आहेत सरळ मार्गी आहेत चांगले व्यक्तिरेखा आहेत सज्जन आहेत त्या सर्वांच्या घराघरामध्ये बजरंग बाण झाले पाहिजे. घरातल्या प्रत्येक सदस्याने बजरंग बाण वाचले पाहिजे. प्रत्येक सदस्याला वाचन होत नसेल तर घरातला जो मुख्य सदस्य आहे किंवा ज्यांनी घराच्या परिवाराचं रक्षणाची किंवा घराच्या परिवाराचे कल्याणाची जबाबदारी घेतली असेल असा जबाबदार पुरुष हा प्रत्येकाने घराघरामध्ये बजरंग बाणचा पाठ हा निश्चितपणे केला पाहिजे. बजरंग बाणच्या बाबतीमध्ये बोलल तेवढे अनुभव कमी आहेत. इव्हन काही अनुभव मी चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपामध्ये सुद्धा या आपल्या चॅनलवरती टाकले आहेत. काही ताईंना काही पुरुषांना जे बजरंग बाण नंतर अनुभव प्राप्त झाले. कारण मी यापूर्वी म्हटलं बजरंग बाणचे असंख्य अनुभव असून जर ते नुसते अनुभव जर टाकत बसलो तरी चॅनलवरती संपूर्ण कंटेंट हा बजरंग बाणच्या अनुभवाचाच भरेल. एवढे अनुभव माझ्याकडे आता वर्तमान स्थितीमध्ये ऑन रेकॉर्ड आहेत. कितीतरी लोकांचे कल्याण झाले. कितीतरी घरामध्ये असलेल्या व्यक्तिरेखांच्या पित्रांना सद्गती प्राप्त झाली. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या केले गेलेली करणी तंत्रबाधा बजरंग बाणमुळे त्याची तोड झाली. एकोपा राहायला सुरुवात झाली. घरामध्ये पती पत्नींचं कधी पटत नसायचं ते पटायला सुरुवात झाली. लग्नासारखे कार्य असेल नोकरी पेशा असेल व्यवसाय असेल असे कार्य बनायला सुरुवात झाली. कशाच्या जोरावरती झाली? हे बजरंगबलीची कृपा झाली. बजरंगबलीची त्या लोकांवरती कृपा होण्याची वेळ आली म्हणून ते झाले. आम्ही फक्त निमित्त होतो पण खऱ्या अर्थी कृपा खऱ्या अर्थी चांगली वेळ चांगलं प्रारब्ध त्या लोकांचं आलेलं होतं ज्यांनी ती बजरंग बाणची दीक्षा घेतली आणि ते घरामध्ये सिद्ध केलं. आणि आम्ही कधीही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना भ्रमित लोकांना चुकीची दिशा दाखवण्याचं कार्य कधीही केलं नाही. ना की कधीही लोकांना तंत्र करा किंवा तुम्ही कोणतेही भूत प्रेत उपासकांची पूजा करा याबद्दल कधी आम्ही समर्थन दिलं नाही. उलट जेवढे सात्विक देवता आहेत जेवढे चांगल्या प्रणालीतले उच्च कोटीचे देवता आहेत हनुमानजी आहेत नाथसाहेब आहेत विष्णू देवता आहेत महादेव आहेत यांच्याच साधने आपण चॅनलच्या माध्यमातून दिले गेले. या साधना लोकांपर्यंत पोहोचवले गेले आणि त्या लोकांनी केले सुद्धा. त्याचे अनुभव त्याची प्रचिती त्यांनी घेतली आणि त्यांनी कोणाचं कल्याण केलं? त्यांनी स्वतःचं कल्याण केलं. त्यांच्या घरामध्ये वाढत असलेल्या पिढीचं कल्याण केलं. होऊन गेलेल्या पित्रांचं त्यांनी कल्याण केलं. त्यामुळे ज्या लोकांनी बजरंग बाण आजपर्यंत केलं नसेल किंवा त्यांना करायचं असेल किंवा त्यांना दीक्षा जरी घ्यायची असेल तर अशी कल्याणकारी दीक्षा हो मी कल्याणकारीच दीक्षा म्हणेल. कारण यामुळे निश्चितपणे लोकांचं त्यांच्या घरातल्यांचं पित्रांचं पूर्वजांचं कल्याणच होणार आहे. अशी कल्याणकारी असलेली बजरंग बाणची दीक्षा येणाऱ्या 1 सप्टेंबरला रात्री 8:30 वाजता देण्यात येणार आहे. ही दीक्षा ऑनलाईन झूम या ॲपद्वारे दिली जाणार आहे. म्हणजे याचा फायदा दुहेरी होणार आहे. 1 तारखेला जे लोक बजरंग बाणची दीक्षा घेतील त्यांना बजरंग बाण सिद्ध करण्यासाठी 2 तारखेची अमावस्येची रात्र भेटणार आहे. अमावस्येच्या रात्री केलं जाणारं बजरंग बाणचं अनुष्ठान निश्चितपणे सर्वच्या सर्व ज्याला आपण म्हणू ना घरातली जाळी काढायचं जसं कार्य असतं त्या अनुषंगाचं कार्य तेवढी प्रखरता बजरंग बाणची स्ट्रॉंग असते अमावस्येच्या दिवशी. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी बजरंग बाण घरामध्ये झाल्याच्या नंतर कोणत्याही पद्धती तंत्र असेल जटिल तंत्र असेल किंवा करणे असेल याचा बिमोड लवकर होतो. हे त्याच्या मागे रिझन आहे. त्यामुळे जे लोक 1 तारखेला बजरंग बाणची दीक्षा घेतील ते 2 तारखेला अमावस्येच्या दिवशी बजरंग बाण सिद्ध करतील. आणि मी सर्वांनाच आवाहन करेल ज्या ज्या व्यक्तिरेखांनी किंवा ज्या ज्या शिष्यांनी आतापर्यंत बजरंग बाणची दीक्षा ग्रहण केलेली आहे त्या सर्वांनी सुद्धा येणारी 2 तारखेची श्रावणाची दर्श पिठोरी अमावस्या आहे त्या अमावस्येच्या दिवशी बजरंग बाण तुमच्या घरामध्ये परत एकदा सिद्ध करा. आणि घरातल्या सर्वांना ज्या अर्थी तुम्हाला ते शिकवलं गेलेलं आहे किंवा ज्या अर्थी त्या संकल्पित गोष्टी आहेत त्या परत एकदा सिद्ध करायचा प्रयत्न अवश्यपणे सर्वांनी करा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ हा अगदीच जास्त मोठा होऊ नये त्या अनुषंगाने या व्हिडिओला इथेच ब्रेक देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चातुर्मास असल्यामुळे मला दिवसा किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बोलत नाही सूर्यास्त होईपर्यंत. त्याच्यामुळे व्हिडिओ येण्यामध्ये खूप विलंब होत आहे. त्यामुळे आमचा मॅक्झिमम प्रयत्न आतापर्यंत या चातुर्मासमध्ये खास करून असा राहिलेला आहे की लाईव्हच्या माध्यमातून आपण येत आहोत आणि लाईव्ह करून किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न किंवा शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण लाईव्ह मार्फत सुद्धा करत आहोत. परंतु हा व्हिडिओ खास करून येणाऱ्या बजरंग बाणच्या दीक्षेला अनुसरून किंवा तुमच्या ज्ञानामध्ये प्रकाश टाकणारा तुम्हाला सतर्क करण्यासाठी आपण केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इव्हन बेल आयकॉनचं बटन सुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा. अशा याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये येणार नवीन भागामध्ये. तुम्हाला सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश अलग निरंजन आदेश.